नमस्कार. मी ज्ञानेश्वर मोरे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन एक सिरीज चालू करणार आहोत. सिरीज म्हणल्यापेक्षा मी काय इतिहासकार नाहीये किंवा इतिहासाचा जाणकार सुद्धा नाहीये. परंतु ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत शिवाजी महाराजांबद्दल, ज्या मला माहिती आहेत, त्यांचा संदर्भ घेऊन आजच्या राजकारणाशी जोडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, की छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण फक्त नेहमी आक्रमक गुण बघत आलेलो आहोत. त्यांचा पराक्रम आपण बघत आलेलो आहोत. पण त्यांचा मुत्सद्दीपणा, त्यांचा धूर्तपणा किंवा त्यांचं राजकारण आणि आजचं राजकारण किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं त्यांच्या हयातीमध्ये असताना राजकारण केलं, त्याचा काही आदर्श आजचे राजकारणी घेऊ शकतात का? किंवा राजनीती शास्त्र सुद्धा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातून कसं झळकतं, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत ती मोडेल पण वाकणार नाही. ही जी मन आहे, ही मन खूपच अशा अभिमानाने अशी ऊर भरून आणते आपला, की चला मी काहीतरी मोठं झालोय, मी झुकणार नाही, मी वाकणार नाही, माझा स्वाभिमान सोडणार नाही. तर एक आत्मविश्वास, स्वाभिमान ह्या आपल्या गोष्टी जागेवर आहेत. पण कधी कधी आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी किंवा आजच्या जर याच्यात सांगायचं झालं तर आपलं राज्य वाचवण्यासाठी, आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी कधी कधी माघार घ्यावी लागते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेस केलेलं आहे. म्हणून आता महाराजांना आपण असं म्हणायचं की छत्रपती शिवाजी महाराज भित्रे होते किंवा महाराजांनी प्रत्यक्ष जमिनीवर युद्ध लढलं नाही वगैरे वगैरे, असं नाही म्हणता येणार. तिचे एक मन आहे की एका व्यक्तीच्या अहंकारापायी किंवा एका व्यक्तीच्या खुलचट आत्मविश्वासापायी तुमचं अख्खं जर राज्य बळी जात असेल, तर त्या व्यक्तीचा आत्मविश्वास किंवा त्या व्यक्तीचा अहंकार, त्यापुढे जर जाऊन सांगायचं झालं तर त्या व्यक्तीचं एकंदरीतच वागणं काय, जर ते त्याचा काही फायदाच लोकांना होत नसेल, तर त्यामुळे जिथे तुमची हानी होत असेल, जिथे तुमच्या अस्तित्वाची हानी होत असेल, जिथे तुमचं कारकीर्द धोक्यात येत असेल, तर तिथे माघार घ्यायला काही हरकत नाही. माघार म्हणल्यापेक्षा 2 पावलं जर मागं आले तर काही हरकत नाही. हे शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वेळेस केलं, नंतर औरंगजेबासोबत सुद्धा तेच केलं. आणि जेव्हा पुरंदरचा तह झाला, म्हणजे अख्ख्या हयातीमध्ये जेवढं 30-32 वर्षात कमवलं होतं तेवढं जायची वेळ येते, म्हणजे त्यातलं बरचसं निम्म जायची वेळ येते, तरी छत्रपती शिवाजी महाराज राज्य वाचवण्यासाठी किंवा युद्ध टाळण्यासाठी ते पुरंदरचा तह करतात. आणि मला वाटतं कितीतरी 21 वगैरे किल्ले देतात, म्हणजे अर्धी प्रॉपर्टी, आपलं अर्ध स्वराज्य ते पुरंदरच्या तहमध्ये देतात. यातनं काय शिकतो आपण, की जेव्हा तुमचा अस्तित्वाचा प्रश्न असतो किंवा तुमचे कार्यकर्ते, तुमचे पदाधिकारी यांचं अस्तित्व धोक्यात असतं किंवा त्यांची जे स्थानिक लेवलला राजकारण असतं त्यामध्ये काहीतरी समीकरणं बिघडलेले असतात, त्यांच्यावर आघात होण्याची जास्त चिन्ह असतात, तर राजाने काय केलं पाहिजे, राजाने त्यांचा विचार केला पाहिजे. एकंदरीतच पक्षाचा, म्हणजे आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर पक्षाचा विचार केला पाहिजे आणि युती केली पाहिजे किंवा तह केला पाहिजे. जर आपण बघितलं तर जे महाविकास आघाडीचं फॉर्मेशन झालं होतं 2019 साली, तर ते तात्कालिक बऱ्याच जणांना चांगलं वाटलं, पण त्याचे दूरचे परिणाम एकाही नेत्याने विचार केला नाही. केलाही असेल पण कदाचित दुसरा ऑप्शन नसेल. आता त्याचे पुढचे परिणाम काय आहेत हे आपल्याला दिसतच आहे. आणि असं नाही की ते अजून हे झालेलं आहे, राजकारणात काही होऊ शकतं, त्यामुळे कदाचित हेही बदलू शकतं. पुरंदरचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण म्हणजे औरंगजेबाचं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले, गुपचूप तिथून निसटून आले, तर तिथे सुद्धा महाराजांना कोणी म्हणू शकते की भित्रे होते बघा, लपून लपून आले. तर जसे आरोप होतात, तुमचं जर तुम्ही वाचवायला जाता किंवा तुमच्यावर भित्रेपणाचा आरोप होऊ शकतो, तुमच्यावर पळकुटेपणाचा आरोप होऊ शकतो, पण तुम्हाला त्या आरोपांना तोंड द्यावं लागतं, तेवढा संयमीपणा तुमच्यात असला पाहिजे. तर ते शिवाजी महाराजांनी केलं. आग्र्याहून परत आल्या आल्या 6 महिने 7-8 महिने आग्र्यात राहिल्यानंतर, नजर कैदेत राहिल्याच्या नंतर शिवाजी महाराज जेव्हा इकडे येतात, तेव्हा औरंगजेबाला पत्र पाठवतात की तुम्ही जे आम्हाला कबूल केलं होतं आम्ही ते घेण्यास तयार आहोत, आमची काही हरकत नाही. हे का सांगतात? कारण काही दिवसानंतरच
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असतो. आणि राज्याभिषेकात काही व्यत्यय यायला नको म्हणून शिवाजी महाराज अफजल खानाला सुद्धा म्हणतात की तुम्ही मोठे आहात, तुम्ही जे द्याल आम्ही ते स्वीकारू. म्हणजे जर मोठा विनाश होत असेल किंवा आपला शत्रू हा आपल्यापेक्षा ताकदीने, प्रतिष्ठेने आणि सगळ्याच गोष्टीने जर मोठा असेल तर त्याच्यासोबत जायला किंवा तात्पुरत्या काही वेळेसाठी त्याच्यासोबत सल्लामसलत करायला किंवा त्याची स्तुती करायला किंवा त्याला मोहात टाकायला काही हरकत नाही. कारण जवळच्या फायद्यासाठी दूरचं नुकसान याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा औरंगजेबाच्या नजरकैदेतून सुटतात आणि तेव्हा सांगतात की तुम्ही मोठे आहात, तुम्ही भारताचे राजे आहात, तुम्ही जे द्याल ते आम्ही स्वीकारू. म्हणजे तुम्ही जी काही सरंजामशाही असेल किंवा आम्हाला इकडचं राज्य असेल, दक्षिणेकडचं राज्य असेल तर ते द्याल ते आम्ही स्वीकारू, तुमच्या चाकरीत राहू. का? कारण शिवाजी महाराज येत्या काही दिवसातच राजे होणार होते, छत्रपती होणार होते. आणि जेव्हा ते छत्रपती होतील तेव्हा डायरेक्ट औरंगजेबाला हे कळणारच होतं की मला आव्हान देणारा कोणीतरी तिकडे उभा राहिलेला आहे. मग ते कृतीतून दिसलं असतं. तर राज्याभिषेकामध्ये कोणताही व्यत्यय नको म्हणून छत्रपती शिवाजी महाराजची मोठी ताकद आहे, आपल्यापेक्षा मोठी ताकद आहे, तर त्याला कुठे ना कुठेतरी गाफील ठेवतात. गाफील ठेवतात म्हणल्यापेक्षा शरणागतीचे आव आणतात असं म्हणलं तरी काही हरकत नाही. या दोन गोष्टी आहेत, अफजल खानाची, औरंगजेबाची. अफजल खानाच्या वेळेस सुद्धा असंच झालं होतं. अफजल खानाला सुद्धा त्यांनी वडिलांचा दर्जा दिला. वेळोवेळी वाकले म्हणजे आपण जे म्हणतो मोडेल पण वाकणार नाही, तसं नाहीये. गरज पडली तर कधी कधी तुम्ही वाकलंही पाहिजे. कधी काही गोष्टी उदारतेच्या हेतूने केल्या पाहिजे, कधी काही धूर्ततेनं सुद्धा केल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये ती चलाकी पण दिसते आणि तेवढी उदारता पण दिसते. त्यामुळे अफजल खानाला सुद्धा शिवाजी महाराजांनी तुम्ही आमच्या वडिलांसारखे आहात, अतिशय लगे म्हणजे त्यांना शामियाना उभारला, तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र आहात म्हणजे तुम्ही सुद्धा आमच्या वडिलांसारखेच झालात वगैरे वगैरे अशी विशेषणं लावली. त्यामुळे अफजल खान सुद्धा जरा मंत्रमुग्ध झाला असेल, हिप्नोटाईज झाला असेल की यार हा कोण आहे. त्यामुळे हळूहळू शिवाजी महाराजांनी त्याला पूर्णतः आपल्या अंमलाखाली आणलं, आपल्या विचाराने प्रभावित केलं, आपल्या वागण्याने प्रभावित केलं आणि नंतर आपला डाव टाकला. त्यामुळे ह्या गोष्टींचे संदर्भ आज बऱ्याच प्रमाणात जुळतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे व्यक्तित्व होतं ते काही फक्त त्या काळापुरतं नव्हतं, ते आज सुद्धा संदर्भयुक्त आहे, उपयुक्त आहे. धन्यवाद.